म्हणत नाही। श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद द्यावं अशी मागणी शिंदेंच्या खासदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही वाद नको म्हणून श्रीकांत शिंदे यांचं नाव पुढे केल्याची माहिती समोर येते। शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, दरेशील माने यांच्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा सुरू होती, मात्र आता श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा आग्रह असल्याची माहिती सध्या पुढे येते। श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद द्यावं अशी मागणी शिंदेंच्या खासदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। वरिष्ठ नेत्यांमध्ये शपथ घ्यायला पाहिजे उद्या पंतप्रधानांसोबत आमच्या पार्टीने आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वस्वी आहेत आणि सर्व आहेत, ते त्या बाबतीतला निर्णय घेतील। ह्या सर्व निर्णयाचे अधिकार मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्वांनी मिळून एकत्रपणे दिले। पण माझी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे, शिवसैनिक म्हणून अपेक्षा आहे की याच्यामध्ये जुन्या आणि नव्याची सांगड घालण्याची गरज आहे। करत असताना ज्यावेळी आपण महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी आश्वासक चेहरा द्यायचं ठरवलं असेल तर नवीन चेहऱ्यांना सुद्धा यामध्ये संधी मिळाली पाहिजे। एखादा सिनियर लीडर त्यामध्ये असेल तर त्याच्या जोडीला एक नवीन चेहरा जर आला तर महाराष्ट्रामधनं आणखी ताकदीचं वातावरण या ठिकाणी होईल आणि बॅलन्स महाराष्ट्रामध्ये करता येईल। आणि सिनियर कोण द्यावं हे साहेब ठरवतीलच, पण श्रीकांत शिंदे हे युवकांच्या मधला एक आश्वासक चेहरा आहे। 3 वेळचे खासदार आहेत, त्यांनी आपलं वर्थ प्रूव्ह केलं आहे। तिसऱ्यांदा महाराष्ट्रातून ते निवडून या ठिकाणी लोकसभेमध्ये आलेत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की त्या पदाला ते न्याय देण्यासाठी योग्य आणि कॅलिबर असणारा चेहरा आहे। उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये किताब मिळवला आहे। निश्चितच त्यांचा विचार जर झाला तर निश्चित महाराष्ट्राला एक नव्या चेहऱ्याची ओळख या निमित्ताने या ठिकाणी होईल। उद्या एकच